हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. अगोदर ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि पुढेही होणार आहात त्यांचे मी मनापासून स्वागत करते, आभार मानते, थँक्यू सो मच बोलते. आणि इथून पुढे बघा, आपण हा प्रवास आहे महाबळेश्वरकडे. तर हा रोड आम्ही फर्स्ट टाईम निघालो आहोत, कारण आम्ही नेहमी सातारा वाईवरून महाबळेश्वरकडे जातो. तर इकडून आम्ही पनवेलकडे राहतो. पनवेल अलिबाग रोडवरून दुपारचं जेवल्यामुळं सगळं घाटातनं असं सगळं पोटामध्ये एकदम हे होत होतं. तरी आम्ही थोडंसंच जेवलं आणि आता चहाचा टाईम झालेला. वरती येत होतं तेव्हा कान पण असे बंद होत होते आणि उत्सुकता लागलेली आहे. झाडं हिरवगार दिसू लागलेलं आणि अशी रोड, एक गाडी पास व्हायची, 2 गाड्या. हे त्यांच्याच ह्याच्यात आहे ना सगळं एरियात. स्ट्रॉबेरी दिसायला सुरुवात झाल्या. हे छोटे आहेत. शिवकालीन गाव. पण आता तुम्ही कंटाळले म्हणताय ना, मग जाऊन डायरेक्ट झोपायचं म्हणताय. पान सुद्धा नाही हो. आता बच्चा मागा लागला. आता बच्चा मागा मस्त डोंगर आहे ना बघा. आपल्याला तर पुरा डोंगर पार करून घ्यायचा असं. तिथून अशी गाडी जाणार आणि शिवरचं तिकडे कर. हा सेकंड ब्रेक घेतलेला आहे चहासाठी. प्रणितला काळा घेतलेला लिंबूचा आणि आम्ही तिघं दुधाचा घेतलेला. तर त्याला थोडंसं मळमळत नव्हतं, पण घाटामुळं जेवल्यामुळं मळमळू लागलेलं. त्याला होत नाही मोस्टली त्रास, पण दिवसा प्रवास, रात्री आम्ही बसनी वगैरे लहानपणी न्यायचो, त्याच्यामुळं ते कळून नाही यायचे घाटातून जाताना. पण दिवसा आल्यामुळं आता मोठे झालेत आणि ते त्रास जाणवू लागलेला. चहा छान बनवलेला त्यांनी. मागचा म्हणत असेल मला जायलाच मिळत नाही. काय कशाला मोसम. ऑरेंज फ्लावर. त्याला फसवलं मी. लंच येत आहे तू. शॉर्टमध्ये मी तुम्हाला टाकले होते हे सर्व. चला आता आम्ही ह्या कोण कोण आलेलं डेस्टिनेशनला कमेंट्स करा जरूर. आता पूर्ण तुम्हाला रूम टूर देते. अप्सरा हॉटेल महाबळेश्वरमधलं फेमस आहे. आम्ही तर आता खूपदा, म्हणजे मुलं लहान होती तेव्हापासून येतोय.
तसंच सगळं ठिकाण आहे. रूमच्या समोरच गाडी पार्किंगची व्यवस्था आहे. जागा भरपूर आहे. खूप मोठा परिसर आहे आणि आम्हाला असं म्हणजे बिल्डिंगमध्ये राहतो आपण, तर बाहेर अंगण वगैरे खूप छान वाटतं असं सकाळीचं, किंवा आता आपण संध्याकाळी इव्हिनिंगला इकडे टाईम स्पेंड करू शकतो. खूप मोठी फॅमिली आली का गप्पा मारायला, खेळायला खूप मजा येते. आणि आम्हीसुद्धा मुंबईला सगळे बिझी असतो आणि सगळी धावपळ असते मुंबईमध्ये. घरातल्या घरात आम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये नसतो, तरी ते आल्यावर फुल रिलॅक्स चिल करणार आहोत. आणि रूम बघा किती मोठा आहे. 4 बेड आहेत. एक प्रणित आणि त्याचे पप्पा झोपतील, मी आणि प्राची, आणि एक इकडे 2 चेअर, डायनिंग टेबल होता. बाथरूम पण एकदम क्लीन आणि मस्त होता. हे सिंक आहे. बाथरूम वेगळा आणि टॉयलेट वेगळा होता आणि हायजिनिक स्वच्छता होती एकदम, त्याच्यामुळे राहायला पण एकदम मस्त वाटतं. आता इकडे आम्ही 2 डेज असणार आहोत, शुक्रवार शनिवार. तर या 2 दिवसात आम्ही काय एक्सप्लोअर करणार आहे महाबळेश्वरमधलं, आम्ही सगळं फिरलेलो आहे. फक्त इकडे आम्ही रिलॅक्स मुंबईमध्ये AC फॅनमध्ये बसावं लागतं. इथे नॅचरलच AC म्हणजे थंडावा आहे आणि निसर्ग आहे, खूप सारी फुलं. आता बघा संध्याकाळचं टायमिंग, इतकं प्रसन्न वाटत होतं ना, तर फोटोशूट वगैरे केले मी आणि मिस्टरांसोबत. तर खूप म्हणजे जुन्या आठवणी आम्हाला येतात इकडे आलं की. पहिलं आम्ही यायचो मुलांना छोटे असताना घेऊन तेव्हा, आणि फ्रेश वाटतं. मुंबईतली दगदग, निसर्गात असं आल्यावर सर्व थकवा निघून जातो. बघू शकता बाजूचे सगळे रूम खाली होते. आता आम्ही आल्यानंतर एक फॅमिली आलेली आहे बाजूचे, त्यांची खूप मोठी फॅमिली आलेली पुण्यावरून, आणि आमचे पण ह्यांचे फ्रेंड्स 3 आलेलो आम्ही. तर ते मी घेतलं नाही त्यांना शूटिंगमध्ये, कारण चॅनलची माहिती आहे का नाही माहिती नाही आहे. तर नेक्स्ट टाईम मी विचारून त्यांना घेईल शूटिंगमध्ये. तर ते पाठच्या रूममध्ये होते सर्व. 2 फॅमिली आम्ही आलेलो आहे. तर मला सवय आहे ब्लॉगिंगची, तर मी काढते शूटिंग.